कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष हर्षल मोरे यांच्या माध्यमातून भव्य क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आले। लाखोंची बक्षिसं आणि भन्नाट लकी ड्रॉ असल्यामुळे या क्रिकेट स्पर्धांना मोठी प्रसिद्धी मिळते। हर्षल मोरे हे त्यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असतात आणि त्यांच्या भव्य नियोजनामुळे त्यांच्या कार्यक्रमांची चर्चा सर्वदूर पोहोचते। कर्जतमध्ये आयोजित या युवक अध्यक्ष चषकाला मंत्री आदिती तटकरे यांनी आवर्जून हजेरी लावली। क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन ही मोठी गोष्ट असते, त्यात अनेक हात दिवस रात्र मेहनत करत असतात, असं म्हणत आदिती तटकरे यांनी सर्वांचं कौतुक केलं। या कार्यक्रमादरम्यान अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दादांच्या प्रेरणेनं राष्ट्रवादीचा वारसा सर्वजण मिळून पुढे चालवू असा संकल्प सुद्धा करण्यात आला। या युवक अध्यक्ष चषकाच्या निमित्तानं भन्नाट लकी ड्रॉ सुद्धा देण्यात आले। इलेक्ट्रिक स्कूटी, LED TV आणि पैठणीच्या बक्षिसांनी प्रेक्षक सुद्धा खुश झाले। दरम्यान सर्वांच्या सहकार्यानं यावर्षी 2 व्हीलर ठेवतोय। तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहिले तर पुढच्या वर्षी 4 व्हीलर बक्षीस म्हणून ठेवू असा ठाम विश्वास हर्षल मोरे यांनी व्यक्त केला। या क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान हर्षल मोरे यांच्या एका विशेष राजकीय वाटचालीची जोरदार चर्चा झाली। जनतेच्या मनातला 2029चा आमदार सुधाकर भाऊ घारे असं म्हणत सर्वांनीच घोषणाबाजी केली। 2029ला आमदार सुधाकर घारेच होणार असा जल्लोष संपूर्ण मैदानात घुमत होता। सुधाकर घारे यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधक सपाट केलेत असा उल्लेख न चुकता आदिती तटकरे यांनी केला। तर हर्षल मोरे सुद्धा पुढचा कर्जतचा नगराध्यक्ष असेल असं शक्ती प्रदर्शन त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आलं। 2 एप्रिलला अर्धांगिनी असणाऱ्या रितू मोरे यांचा वाढदिवस सुद्धा क्रिकेटच्या भव्य मैदानात हर्षल मोरे यांनी साजरा केला। त्यामुळे गेल्या 25 वर्षातलं हे सर्वात मोठं सरप्राईज असल्याची भावना रितू मोरे यांनी व्यक्त केली। एकीकडे क्रिकेटचे भव्य सामने आणि लाखोंची बक्षिसं, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसमोर भव्य शक्ती प्रदर्शन। 2029ला सुधाकर घारेच आमदार असं म्हणत जल्लोष, तर हर्षल मोरे नगराध्यक्ष होणार असा ठाम विश्वास। हर्षल मोरे यांनी क्रिकेटच्या सामन्यांमधून राजकीय यॉर्करवर राष्ट्रवादीचं भव्य शक्ती प्रदर्शन करत षटकार मारल्याचं चित्र दिसतंय। सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात हर्षल मोरे एक युवा नेतृत्व म्हणून आहे, त्यामुळे घारे आणि मोरे या जोडीनं क्रिकेटच्या मैदानात राजकीय षटकार मारून विरोधकांना मोठं टार्गेट दिलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आदिती मॅडम, तटकरे कुटुंबीय आणि क्रिकेट यांचं एक अनोखं नातं आहे। युवक अध्यक्ष चषक जोरदार आयोजन या ठिकाणी कर्जतमध्ये करण्यात आले, काय सांगा? मूळ मुद्द्यावर आहे। युवक अध्यक्ष चषक जे आहे ते आज आयोजित करण्यात आलेलं आहे। मला सुधा भाऊने आवर्जून सूचित केलं होतं की आपण या कार्यक्रमाला, या चषकासाठी आलं पाहिजे। हर्षल असेल, ऋतुताई असतील, यांनी या चषकाचं आयोजन करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं आहे। नाईट मॅचेस फार कमी होतात आज पण नाईट मॅचेसचा एक वेगळा उत्साह असतो, खेळाडूंमध्ये पण असतो आणि क्रीडाप्रेमींमध्ये पण असतो आणि एक अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मला खात्री आहे की उद्या फायनल्स आहेत, चांगल्या पद्धतीनं त्या पार पडतील आणि माझी नेहमी एक साधारणपणे क्रिकेटप्रेमी म्हणून इच्छा असते की माझ्या रायगड जिल्ह्यातले काही खेळाडू जे उत्कृष्ट आहेत त्यांना राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर खेळण्याची संधी ही त्यानिमित्ताने मिळावी आणि ह्या ज्या सगळ्या स्पर्धा असतात, हे जे चषक असतात, हे एक प्लॅटफॉर्म असतं त्या सगळ्यांसाठी। त्यांची प्रॅक्टिस सुरू राहते, या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना सराव होत राहतो आणि त्यांना एक त्यानिमित्ताने ते जे म्हणजे डिझर्विंग असतात ती पॉप्युलॅरिटी त्यांना या चषकाच्या माध्यमातून मिळते। मॅडम, या ठिकाणी क्रिकेटच्या या मैदानातून 2029च्या मनातील जनतेचा आमदार म्हणून सुधाकर भाऊ घारे यांना एक जनाशीर्वाद देत आपण एक षटकार मारलेला आहे, त्याबद्दल काय भावना आहेत? आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर आणखीन काही षटकार मारायचं राहिलं असेल असं मला वाटत नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।